नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या इयत्ता 12वीतील इंग्रजी विषयामधील 3.2 डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी हा जो रायटिंग स्किलमधला टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत. खरं म्हणजे हा दिलेला टॉपिक हा आपल्या माइंड मॅपिंग म्हणजे त्या ठिकाणी आपण नोट मेकिंग बनवतो किंवा समरी रायटिंग करतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे ट्री डायग्राम आपण बनवतो. त्याच्याशी हा संबंधित असणारा हा ॲक्चुअली रायटिंग स्किलचा टॉपिक आहे. याचा अर्थ होतो ॲक्चुअली डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी म्हणजे की ज्या स्कूल्स आहेत इट्स रिअली किल द क्रिएटिव्हिटी ऑफ द स्टुडंट्स किंवा विद्यार्थ्यांचे खरोखरच ते असणारे त्यांचे स्किल्स किंवा त्यांच्याकडे असणारे काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ह्या संपवतात का, नष्ट करतात का? तर याच्याशी संबंधित हा एक रायटिंग स्किलचा आपल्याला टॉपिक त्यांनी दिलेला आहे की ज्याचं कनेक्शन माइंड मॅपिंगशी जोडण्यात आलेलं आहे. आता ॲक्च्युली माइंड मॅपिंग म्हणजे नक्की काय? तर त्याला आपण म्हणतो मनाचा नकाशा. आता ठिकाणी मनाचा नकाशा म्हणजे ॲक्च्युली काय? की समथिंग बिफोर गोइंग टू डू दॅट वी आर प्लॅनिंग. काही करण्याच्या अगोदर आपण प्लॅनिंग करतो. तर त्या प्लॅनिंगसाठी आपण शॉर्टकटमध्ये कधी-कधी त्या नोट्स बनवतो किंवा काही शॉर्टमध्ये आपण त्याला वेगवेगळ्या डायग्राममध्ये किंवा वेबमध्ये किंवा ट्री डायग्राममध्ये आपण त्याला बसवण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी फर्स्ट आपण इंट्रोडक्शन बघून घेऊया, की नक्की माइंड मॅपिंग म्हणजे नक्की काय? A mind map is the representation of information in graphical form, especially in the form of diagram. आता हा माइंड मॅप जो असतो, तो एखाद्या आलेखाच्या स्वरूपामध्ये किंवा ग्राफिक्सच्या स्वरूपामध्ये किंवा ट्री डायग्रामच्या स्वरूपामध्ये असतो. जो बेसिकली एखादी डायग्राम म्हणजे आकृतीच्या स्वरूपात आपण त्याला मांडण्याचा प्रयत्न करतो. आता आपण आपल्या 12वीला किंवा 11वीला किंवा 10वीपासून आपण बघितलं ॲक्टिव्हिटी बेसमध्ये आपल्याला वेब डायग्राम किंवा किंवा ट्री डायग्राम किंवा नोट मेकिंगसारखे जे पॉइंट्स बनवण्यासाठी येतात, तर त्याला आपण माइंड मॅपचा संदर्भ देऊ शकतो, की त्या पद्धतीचे माइंड मॅप आपण बनवतो. इट इज hierarchical, that is ranking classes, terms, etc. one above the other according to importance or status and shows the relationships among the various elements. आता माइंड मॅप इज अ हेरार्कल म्हणजे काय? एक श्रेणीबद्ध आहे. म्हणजे त्या ठिकाणी अ, ती जी काही आपण ज्या काही पॉइंट्स लिहितो किंवा जे काही प्लॅनिंग करतो किंवा ज्या पद्धतीने त्याला माइंड मॅपिंग करतो, तर ते एक हिरार्किल असतं. म्हणजे एका रँकिंगमध्ये ते बसवलेलं असतं आणि ते कशाशी जास्त संबंधित आहे? ते रँकिंग क्लासेस आहेत किंवा काही टर्म्स म्हणजे काही पद्धती आहेत किंवा काही अटी आहेत, याच्याशी त्याचं जास्त महत्त्व आहे. अँड शोज द रिलेशनशिप अमॉंग द व्हेरियस एलिमेंट्स आणि माइंड मॅपिंगचा संबंध हा वेगवेगळ्या घटकांशी काय आहे म्हणजे त्याचा संबंध त्या वेगवेगळ्या घटकांशी दर्शवला जातो. माइंड मॅपिंग इज अ व्हेरी युजफुल वे ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन इन टू अँड आउट ऑफ युअर ब्रेन. आता माइंड मॅपिंग ही अशा प्रकारची ॲक्च्युली ही एक टर्म आहे किंवा ही एक अशा प्रकारचं स्किल आहे, की ज्या आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या आपण काय करतो अतिशय शॉर्टमध्ये किंवा अतिशय उपयुक्त पद्धतीने आपण त्याला थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. दिस प्रोसेस ॲक्च्युअली मॅप्स आउट युअर आयडियाज क्वाईट नॅचरली. आता ही जी काही प्रक्रिया आहे माइंड मॅपिंगची, ही प्रत्यक्षात आपल्या असणाऱ्या ज्या कल्पना आहेत, त्या नैसर्गिकरित्या आपल्या माइंडमधून काय केलं जातं, बाहेर म्हणजे ऑटोमॅटिक ते बाहेर येतात. अँड इन अ वे दॅट सूट्स युअर इनहेरंट पर्सनल मेथड ऑफ डुईंग थिंग्स. आणि आपल्या असणाऱ्या ज्या काही अंगभूत वैयक्तिक ज्या काही आपली कौशल्य आहेत, आपल्या ज्या काही पद्धती आहेत, त्यांना अनुकूल पद्धतीने आपल्याला माइंड मॅपिंग करण्यास काय करतं, प्रवृत्त करतं. माइंड मॅपिंग करताना आता कोणते पॉइंट्स आपण लक्षात घेतले पाहिजेत, ते आपण बघूया. पॉइंट्स टू रिमेंबर व्हाईल मेकिंग अ माइंड मॅप मीन्स when we will prepare any type of tree diagram, web notes, web chart or other type of table. So what points should be remember? कोणते पॉइंट्स आपण लक्षात ठेवायला पाहिजेत? तर त्यामध्ये नंबर 1, लेट द आयडियाज फर्स्ट कम आउट ॲट रँडम जस्ट ॲज दे कीप ऑन पॉपिंग अप इन युअर माइंड. म्हणजे ज्या काही कल्पना आपल्या मनामध्ये आहेत किंवा जे काही आपण पकडलेलं आहे, त्यांना आपण क्रमाक्रमाने काय केलं पाहिजे, बाहेर काढलं पाहिजे, बाहेर ते आणलं पाहिजे. रिऑर्गनाइज देम लेटर. आणि ज्यावेळेस त्या जेवढ्या काही कल्पना आपल्या मनामध्ये आहेत किंवा जेव्हा आपण ते लिहितो किंवा त्या लिहून काढतो, त्यावेळेस त्यांना क्रमाक्रमाने आपण काय केलं, रिऑर्गनाइज म्हणजे त्यांना त्यांची व्यवस्थित मांडणी केली पाहिजे. सेकंड, द मेन आयडियाज इज क्रिस्टलाइज्ड इन द सेंटर अँड रेडिएट्स फ्रॉम देअर ॲज अ ब्रांचेस. आता जी मेन आयडिया आहे इज अ क्रिस्टलाइज्ड म्हणजे ती ती
फुल्ली एक्सप्लेन केलेली असते, स्पष्टपणे ती मांडलेली असते मध्यभागी आणि तेथून तिच्या शाखा किंवा त्याचे जे ब्रांचेस आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी काय होतो आपण त्या ठिकाणी त्या लिहितो. नंबर 3, ईच ब्रांच कंटेन्स अ की आयडिया. आता प्रत्येक ब्रांचमध्ये म्हणजे प्रत्येक जे काही निघणाऱ्या सब ब्रांचेस आहेत त्या ट्री डायग्रामपासून, त्याच्या प्रत्येकाचे की आयडियाज म्हणजे मुख्य त्यांच्या कल्पना असतात. नंबर 4, डिराइव्हड आयडियाज ऑफ लेसर इम्पॉर्टन्स फ्रॉम ट्विक्स. आणि ज्या काही आयडियाज आपण डिराईव्ह करतो, ज्या आयडिया आपण नवीन-नवीन त्याच्यातून बाहेर येतात, त्या आपण त्यांच्या उपशाखा ट्विक्स म्हणजे या ठिकाणी काय ब्रांचेस, वेगवेगळ्या ब्रांचेस आपण त्याच्या काय करतो, तयार करतो. नंबर 5, द ब्रांचेस फॉर्म अ कनेक्टेड नोडल स्ट्रक्चर. आणि ह्या ज्या काही सर्व ज्या शाखा असतात, त्या एका नोडलला म्हणजे एका स्ट्रक्चरला त्या जोडलेल्या असतात. म्हणजे मेन आयडियाला त्या काय असतात, कनेक्टेड असतात. आता या ठिकाणी एक सॅम्पल म्हणून तुम्हाला एक माइंड मॅपिंग कशा पद्धतीने असते किंवा कशा पद्धतीने आपण ते करायचं असतं, हे या ठिकाणी ह्या पिक्चरमध्ये आपण ह्या इमेजमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण सेंट्रल टॉपिक घेतला म्हणजे मुख्य मेन टॉपिक जो मेन आयडिया आहे ती त्याच्यामध्ये येणारे जे ग्रीन थोडंसं कलरमध्ये दाखवले त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या सब ब्रांचेस आणि त्याच्यापासून निर्माण होणारे रिलेटेड आयडिया दिसतात तुम्हाला ते वर्ड्स वगैरे. दोज आर द सब ब्रांचेस ऑफ सब टॉपिक. म्हणजे अशा पद्धतीने मेन आयडियापासून त्याच्या ब्रांचेस आणि ब्रांचेसपासून सब ब्रांचेस अशा पद्धतीने आपल्याला माइंड मॅपिंग करायची असते. आता ॲक्च्युली आपण ज्यावेळेस इंग्लिशचा पेपर लिहिताना म्हणजे 9 to 12 पर्यंत बेसिकली की आपण नोट मेकिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ट्री डायग्राम सॉल्व्ह केलेला आहे, आपण टेबल सॉल्व्ह केलेले आहेत किंवा आपण वेब चार्ट किंवा वेब डायग्राम बनवलेले आहेत. त्याच पद्धतीचा हा सेम टू सेम तो आहे. फक्त याचा पॅटर्न हा ट्री डायग्रामसारखा थोडासा जास्त आपल्याला दिसतो. आता या ठिकाणी समजा मी स्कूल हा शब्द टाकला सेंट्रल टॉपिकमध्ये स्कूल. तर स्कूलशी रिलेटेड कोणते शब्द आहेत? या ठिकाणी तर आपण काय घेऊ शकतो ग्राउंड, स्टुडंट्स, टीचर, त्याच्यानंतर क्लासेस, देन स्पोर्ट्स, देन कल्चरल ॲक्टिव्हिटीज. म्हणजे असे आपण 4-5 सब टॉपिक घेतल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणारे समजा स्टुडंट्स आहेत, तर इंटेलिजंट, एक्स्ट्रा डूइंग ॲक्टिव्हिटीज, स्कॉलर्स वगैरे, वगैरे असे आपण वेगवेगळे टॉपिक्स आपण त्या ठिकाणी काय करतो, ॲड करतो. दॅट इज कॉल्ड माइंड मॅपिंग. म्हणजे एखादी सेंट्रल आयडिया घेऊन त्याच्यापासून आपण सब टॉपिक्स किंवा सब ब्रांचेस बनवायचे आणि त्याच्यापासून आपल्याला काय करायचे त्याच्या रिलेटेड आयडिया किंवा रिलेटेड आयडिया किंवा त्याच्याशी संबंधित असणारे जे डीपमध्ये त्याचं जे काही इन्फॉर्मेशन असेल आपण ते की आयडियाजमध्ये त्या ठिकाणी काय करायचं असतं, मांडायचं असतं. आता या ठिकाणी नेक्स्ट इमेज आपण घेतलेली आहे ती म्हणजे आपल्या ब्रेनची. या ठिकाणी आपला ब्रेन कसा काम करतो? वी विल सी दॅट देअर आर 2 साइड्स आय हॅव गिव्हन. या ठिकाणी 2 बाजू मी दिलेल्या आहेत ब्रेनच्या, लेफ्ट अँड राइट. आता या ठिकाणी लेफ्टचा जो काही आपला ब्रेन काय काम म्हणून व्हॉट इज फंक्शन ऑफ लेफ्ट ब्रेन, की जो डाव्या बाजूचा आपला मेंदू तो काय काम करतो? तो आपली ॲनालिटिकल थिंकिंग करत असतो. नंबर्स म्हणजे जे काही नंबर्स वगैरे असतील किंवा आपण जे काही संख्या वगैरे बघतो त्याची ती काउंटिंग करणं किंवा ती लक्षात ठेवणं ते लेफ्ट ब्रेनचं काम असतं. देन लँग्वेज, की भाषा कोणत्या पद्धतीने आपण काय करतो, ॲक्सेप्ट करतो. देन रिझनिंग, ज्या काही रिझनिंग मेथड्स आहेत म्हणजे तर्कशास्त्रीय ज्या काही गोष्टी आहेत किंवा लॉजिकच्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्त ॲब्झॉर्ब किंवा जास्त अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न लेफ्ट ब्रेन करत असतो. देन सायन्स अँड मॅथ, म्हणजे विज्ञान आणि गणितीय जे काही संख्यात्मक किंवा जे काही विज्ञानाशी संबंधित असेल ते आपला लेफ्ट ब्रेन जास्त त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असतो. इफ वी थिंक अबाउट राईट ब्रेन, तर राईट ब्रेनमध्ये इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक थोडंसं इंटेलिजन्स असतं. इमॅजिनेशन म्हणजे कल्पना करणं, एक्सप्रेशन म्हणजे हावभाव हे व्यक्त करणं, आर्ट अवेअरनेस म्हणजे आपल्यामध्ये असणारी कला किंवा जी काही कौशल्य आहेत त्याची आपल्याला जागृती करून देणं. देन इंट्युशन अँड लास्ट वन इज अ क्रिएटिव्हिटी. म्हणजे ज्या ठिकाणी आपण क्रिएटिव्हिटीची गोष्ट करतो, डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी ऑफ द स्टुडंट्स. मग या ठिकाणी राईट ब्रेन हा क्रिएटिव्हिटीला काय करतो जास्त त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्याला पुढे फोर्स करतो. म्हणजे त्या ठिकाणी आपली क्रिएटिव्हिटी हे राईट ब्रेनकडून जास्त होत असते. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात असलं पाहिजे की आपला मेंदू कशा पद्धतीने काय करतो, वर्क करतो. आता या ठिकाणी पेज नंबर 142 वर आपल्याला आईस ब्रेकर्स दिलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी एक आपल्याला एक डायग्राम दिला आहे. तो आपल्याला जस्ट इमॅजिन करायचा आहे. आपण बघूया. ऑब्झर्व्ह द गिव्हन फिगर अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की दिलेली जी फिगर आहे म्हणजे जो काही डायग्राम आहे तो आपल्याला काय करायचा नीट चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व्ह करायचा, निरीक्षण करून त्याची ॲक्टिव्हिटीज फॉलोअप करायची. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की स्क्वेअर बॉक्समध्ये मेन आयडिया म्हणजे मेन कॉन्सेप्ट जी असेल सेंट्रल टॉपिक किंवा सेंट्रल आयडिया आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहे. त्याच्यापासून निर्माण होणारे 3 ब्रांचेस जर आपण त्या ठिकाणी बघितले आणि त्याच्यापासून ट्विक म्हणजे त्याच्या सब ब्रांचेस ज्याला आपण रिलेटेड टॉपिक असं अगोदर त्या ठिकाणी आपण म्हणलो. आता या ठिकाणी त्यांनी क्वेश्चन दिलेले आहेत. रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट ऑर टायटल ऑफ युअर ओन.
आता ज्या ठिकाणी मेन आयडिया हा शब्द त्यांनी वापरलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला असा एक शब्द टाकायचा की जेणेकरून आपली त्या ठिकाणी माइंड मॅपिंग आपलं आन्सर आपल्याला ते तयार करता येईल. मग या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल मी असं पकडलं की किंवा आपण असं इमॅजिन केलं या ठिकाणी की मेन आयडियामध्ये मी समजा इंग्लिश हा विषय टाकला किंवा इंग्लिश लँग्वेज किंवा इंग्लिश लिटरेचर हा जर शब्द त्या ठिकाणी मेन आयडियामध्ये आपण पुटअप करतो, ठेवतोय, तर त्या ठिकाणी आपण 3 सेक्शन घेऊ शकतो. एक म्हणजे प्रोज, दुसरी पोएट्री, ड्रामा किंवा अजून नॉव्हेलसुद्धा येऊ शकतं. मग जर आपल्या टेक्स्टबुकची गोष्ट केली तर आपल्याला माहिती आहे आपण लेसन शिकतो, ज्याला आपण प्रोज सेक्शन म्हणतो. देन पोएट्री आहे. ते म्हणजे ब्रांच समजा शेवटला जे आपले 2 जे ब्रांचेस खाली दिलेले आहेत ब्रांच, तिथे एका ठिकाणी आपण प्रोज, दुसऱ्या ठिकाणी आपण समजा ड्रामा, थर्ड ठिकाणी आपण पोएट्री घेतलं, तर त्या ठिकाणी त्यांनी ट्विक्स दिल्यात म्हणजे त्याच्या सब ब्रांचेस. मग आता पोएट्री किती प्रकारचे आहेत? रोमॅन्टिक पोएट्री आहेत, त्याच्यानंतर लव्ह पोएट्री आहेत, त्याच्यानंतर काही हिस्टॉरिकल पोएट्री आहेत किंवा काही वॉर पोएट्री आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी प्रत्येक सेक्शनचा सब सेक्शन त्या ठिकाणी आपल्याला काय करायचा असतो? लिहायचा असतो. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी मी डायरेक्ट उत्तर याचं सांगितलेलं आहे. सेक्शन सेकंड बी बघा. ॲड 3 सपोर्टिंग आयडियाज टू द मेन आयडियाज ॲज देअर ब्रांचेस. आता आपण मेन आयडिया घेतली इंग्लिश लिटरेचर फॉर एक्झाम्पल, त्याच्या आपण 3 आयडियाज बनवल्या. एक म्हणजे त्याचे 3 ब्रांचेस बनवले. एक काय? प्रोज, देन ड्रामा, देन पोएट्री. आणि पोएट्रीचे आपण 2-3 म्हणजे ट्विक ज्या 2 दाखवले त्याच्यात आपण 2च्या पेक्षा जास्त म्हणजे रोमॅन्टिक पोएट्री, लव्ह पोएट्री, हिस्टॉरिकल पोएट्री, रिलिजियस पोएट्री, वॉर पोएट्री म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते रिलेटेड टॉपिक्स आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे असतात? लिहायचे असतात. त्याचंही उत्तर मी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. नंबर सी, ॲड 2 आयडियाज टू वन ऑफ द ब्रांचेस दॅट एक्सप्लेन्स द मीनिंग ऑफ द ब्रांच. आता या ठिकाणी आपल्याला समजा मी या ठिकाणी रोमॅन्टिक पोएट्री किंवा लव्ह पोएट्री, हिस्टॉरिकल पोएट्री, वॉर पोएट्री हे जे काही त्याचे प्रकार सांगितले किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारे शब्द सांगितले, तर त्या ब्रांचला डिफाईन करणारे किंवा त्याचं स्पष्टीकरण देणारे आपल्याला ते पॉईंट्स लिहायचे असतात, जे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी एक सिंपल एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे लिटरेचरचं. फॉर एक्झाम्पल आपण लिटरेचर हा जर शब्द बघितला, तर लिटरेचर हा शब्द म्हणजे वाङ्मय, म्हणजे समजा इंग्लिश लिटरेचर आपण म्हटलं किंवा कोणतंही लिटरेचर कोणत्याही भाषेतलं, तर लिटरेचर हा मेन टॉपिक किंवा मेन आयडिया आहे. मग त्या ठिकाणी मी काही त्याचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्याशी रिलेटेड किंवा इम्पॉर्टन्स त्याचं दिलेलं आहे. डेफिनेशन ऑफ लिटरेचर, मिरर ऑफ लाईफ, रिफ्लेक्शन ऑफ लाईफ, क्रिटिसिझम ऑफ लाईफ. आता त्याचे जे ब्रांचेस आहेत लिटरेचरचे, ब्रांचेस ऑफ लिटरेचर, ते त्याचे मेन कोणते किती आहेत? 4. पोएट्री, ड्रामा, नॉव्हेल आणि शॉर्ट स्टोरी. समजा असं आपण एक्झाम्पल पकडलं, तर याच्या ज्या ट्विग आहेत, आता हे जे 4 ब्रांचेस ऑफ लिटरेचर आहेत, हे त्याचे ब्रांचेस आहेत आणि त्याच्या ज्या ट्विग आहेत म्हणजे त्याच्यापासून नेक्स्ट डीपमध्ये थोडंसं त्याच्याविषयी माहिती सांगणारे जे ट्विग म्हणजे ज्याला आपण सब टॉपिक्स म्हणू शकतो, रिलेटेड टॉपिक्स म्हणू शकतो. मग त्या पद्धतीने म्हणजे जसं पोएट्रीमध्ये अजून 2 सेक्शन आहेत समजा, इमॅजिनेटिव्ह आणि रिअलिस्टिक. आता मी तुम्हाला ते प्रकार सांगितले, तर या ठिकाणी त्याचे असणारे काय आहे? त्याचं डिवायडेशन या ठिकाणी केलं. ड्रामा समजा आहे, कॉमेडी, ट्रॅजेडी आहे. नॉव्हेलचे 4, 5, 6 प्रकार आहेत. हिस्टॉरिकल, सायकॉलॉजिकल, रिअलिस्टिक, सायंटिफिक, रिजनल. आणि शॉर्ट स्टोरीमध्ये समजा प्रकार नाही आहेत, पण इट्स क्लोज टू लाईफ, इट हॅज अ लिटल स्कोप इन अवर लाईफ. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी काय माइंड मॅपिंग आपल्याला करायची असते. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की बुकमध्ये तिथं अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि त्याचं मी तिथेही तुम्हाला एक एक्झाम्पल थोडंसं सिमिलर पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली उत्तर दाखवलेलं आहे की कसं लिटरेचर इज अ मेन आयडिया, पोएट्री, ड्रामा, नॉव्हेल, शॉर्ट स्टोरी, ब्रांचेस ऑफ लिटरेचर आणि त्याच्यापासून तयार होणारे जे काही खाली सब रिलेटेड टॉपिक्स आहेत ते आपले काय आहेत? ट्विक्स आहेत. ट्विक्स म्हणजे काय? रिलेटेड टॉपिक्स म्हणा, त्याला सब ब्रांचेस म्हणा किंवा डीप इन्फॉर्मेशन अबाउट गिव्हन दॅट ब्रांचेस अशा पद्धतीने. आता नेक्स्ट टेबल आपल्याला त्यांनी दिलेल्या आईस ब्रेकर्समध्ये कंप्लीट द गिव्हन ब्लँक स्पेसेस. म्हणजे दिलेल्या ज्या काही ब्लँक स्पेसेस आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत? कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. बलून्स म्हणजे त्यांनी बलून्सचा वापर केलेला आहे. विथ युअर आयडियाज इन द फिगर दॅट डिस्क्राइब्स युअर बेसिक प्रिपरेशन फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी मेन सेंट्रल टॉपिक काय दिलेलं आहे? प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. म्हणजे काय? की जर तुमची बोर्ड एक्झामिनेशन आहे 12वीची HSCची, तर तुमचं प्रिपेरेशन काय असेल? तुम्ही काय प्रिपेअर करत असाल? ऑल्सो कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. आणि तुम्ही दिलेली ॲक्टिव्हिटीज काय करायची आपल्याला? ती फॉलो म्हणजे ती कंप्लीट करायची आहे. सो दे हॅव गिवन वन आन्सर थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्टबुक. जर आपल्याला बोर्डाचा अभ्यास करायचा, जर बोर्डाची प्लॅनिंग करायची आहे, तर आपल्याला सर्व पुस्तकं काय करावं लागतील? वाचावी लागतील. आता याचं जे उत्तर आहे हे मी तुम्हाला लाईन टू लाईन प्रत्येक याचं दिलेलं आहे. समजा बेसिकली समजा एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतो, तर तुम्हाला अशा पद्धतीने ड्रॉविंग करून
त्याला त्या पद्धतीचा तो डायग्राम बनवून तुम्हाला काय करावं लागेल, उत्तर लिहावं लागेल. आता खाली आपण लाईन टू लाईन स्टेटमेंटमध्ये उत्तर घेतलेले आहे ते फिलिंग द ब्लँकचे. प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. समजा आता आपल्याला काय करावं लागेल, तर ऑलरेडी एक उत्तर त्यांनी दिलेलं होतं कोणतं, थ्रो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स. म्हणजे आपण सर्व पुस्तकं वाचून काढली पाहिजेत. दुसरं काय प्रिपरेशन आपण करायला पाहिजे, रायटिंग प्रॅक्टिस फॉर स्पेसिफिक अवर्स. म्हणजे काही तासांसाठी आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. सेकंड, मेमरायझेशन ऑफ इक्वेशन अँड फॉर्म्युलाज. जे काही इक्वेशन्स आहेत, फॉर्म्युलाज आहेत, म्हणजे मॅथमॅटिक्सचे किंवा अकाउंटचे वगैरे, त्याचं मेमरायझेशन म्हणजे त्याला आपण पाठ केलं पाहिजे किंवा ते लक्षात ठेवलं पाहिजे. नंबर 3 मध्ये स्टडिंग थ्रू कॉलेज अँड रेफरन्स नोट्स अँड प्रिपेरिंग सेल्फ नोट्स. ज्या काही नोट्स आपल्याला कॉलेजमधून भेटतात, वॉट एव्हर वी आर गेटिंग नोट्स फ्रॉम कॉलेज अँड वी आर गेटिंग रेफरन्सेस नोट्स ऑर सेल्फ नोट्स, दॅट वी हॅव टू प्रिपेअर अवर ओन सेल्फ स्टडी नोट्स, की आपल्याला स्वतःची नोट्स स्वतः बनवायची आहे. देन नंबर 4, प्रोव्हाइडिंग टाइम फॉर रेस्ट अँड फिजिकल एक्सरसाइज. मीन्स आफ्टर डुईंग स्टडी we should have to take a rest for some time. We have to take the relaxation, and then we should do physical exercise, that it will be good for our स्टडी, की आपल्या स्टडीसाठी ते थोडंसं फेवरेबल राहील. नंबर 5, प्रिपेरिंग अ टाइम टेबल. इफ यू आर गोइंग टू अटेंड द पेपर, इफ यू आर गोइंग टू गिविंग द बोर्ड एक्झामिनेशन, सो वी मस्ट हॅव टू प्रिपेअर अवर टाइम टेबल, की आपण आपलं टाइम टेबल प्रिपेअर केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगला मार्क्स मिळवता येतील. नंबर 6, solve all textbook exercises, practice papers and previous board papers. If we want good marks or percentage in a board examination, so we have to solve all the textbook exercises, practice papers and previous question papers. ज्या previous question paper आहेत आपण सोडवल्या पाहिजेत. नंबर 7, be disciplined, eat healthy, sleep well and study plan. इफ वी वॉन्ट सक्सेस, जर आपल्याला सक्सेस मिळवायचं, आपल्याला एखाद्या ठिकाणी प्लॅनिंग करून चांगल्या प्रकारे आपल्याला यश मिळवायचं आहे, सो वी शुड ऑलवेज बी डिसिप्लिन. आपण नेहमी शिस्तप्रिय असलं पाहिजे. दिलेली कामं दिलेल्या टाइम टेबलमध्येच आपली कामं झाली पाहिजेत. इट हेल्दी, जेवण आपण चांगलं खाल्लं पाहिजे किंवा चांगल्या पद्धतीने आपण आपला आहार असायला पाहिजे. स्लीप वेल, चांगली झोप आपण घेतली पाहिजे. अँड स्टडी प्लॅन, आणि चांगल्या प्रकारे आपला प्लॅनिंग, जो स्टडी प्लॅनिंग आहे तो चांगला सक्सेसफुल आपण करायचा आहे. नंबर 8, मेक अ लिस्ट ऑफ ऑल डाऊट्स ऑफ ईच सब्जेक्ट अँड अटेंड ऑल सॉल्विंग सेशन्स. आणि जे काही आपले डाऊट्स आहेत, जस्ट वी हॅव टू प्रिपेअर दॅट लिस्ट ऑफ डाऊट्स. आपल्याला पूर्ण त्या लिस्टची जी लिस्ट आहे ती बनवायची डाऊट्सची, जेवढे काही सब्जेक्ट असतील. अँड वी हॅव टू अटेंड द सॉल्विंग सेशन्स, म्हणजे आपले टीचर्स वगैरे समजा आपलं काही अभ्यास घेत असतील किंवा ते आपल्याला सोल्युशन्स देत असतील, सो दॅट टाईम वी हॅव टू पुट बिफोर अवर टीचर्स, की आपल्या शिक्षकांकडून ते डाऊट्स काय करून घ्यायचे, आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहेत. सो बेसिकली तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो काही वेब डायग्राम दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला ही उत्तर काय करायची आहेत, त्या ठिकाणी फिलअप करायची आहेत. पेज नंबर 142 वर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांनी, आपण बघूया. कंप्लीट अ सिमिलर टाईप ऑफ डिटेल ग्राफिकल फिगर इन युअर ओन स्टाईल शोविंग द थॉट्स, आयडियाज, कॉन्सेप्ट that keep on generating in your mind, and then you choose a particular style, design or a graphical representation to describe the same ideas, fact, situations. म्हणजे ते सांगतात की तुम्हाला जी समोर दिलेली जी काही फिगर आहे, मीन्स दिलेली जी काही ग्राफिकल फिगर आहे ती आपल्याला आपल्या थॉट्सने किंवा आयडियाजने काय करायची आहे, जे म्हणजे जनरेटिंग इन युअर माइंड, म्हणजे आपल्या मनामध्ये जे काय आहे ते आपल्याला पर्टिक्युलर स्टाईलमध्ये किंवा डिझाईनमध्ये किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये काय करायचं आहे, डिस्क्राईब करायचं आहे. ज्या आयडियाज असतील, फॅक्ट्स असतील किंवा ती सिच्युएशन असेल. देन दिस टाईप ऑफ प्रेझेंटेशन कॅन बी कॉल्ड माइंड मॅपिंग. म्हणजे आपल्या मनामध्ये असणारी एखादी गोष्ट जर आपण ती ग्राफिकल मॅनरमध्ये किंवा आपण डायग्राम्समध्ये किंवा ते जे थॉट्स किंवा आयडियाज किंवा फॅक्ट किंवा सिच्युएशन किंवा कॉन्सेप्ट जे काय असेल, जर आपण ते ग्राफिकलच्या माध्यमातून किंवा वेब डायग्रामच्या माध्यमातून जर आपण ते प्रेझेंट करत असेल, दॅट कॅन बी कॉल्ड माइंड मॅपिंग. त्याला माइंड मॅपिंग म्हणतात. आता व्हेन वी आर डुईंग माइंड मॅपिंग, ज्यावेळेस आपण माइंड मॅपिंग करतो त्यावेळेस वी हॅव टू यूज डिफरंट शेप्स, ॲरोज, लाईन्स, कनेक्टर्स, बलून्स, बॉक्सेस, कर्व्ड ॲरोज, कॅलआउट्स, स्क्रिबल्स, स्क्रॉल्स, एक्सप्लोजन्स एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की कशा पद्धतीने त्यांनी शेप्स दिलेला आहे. ॲरोजचा वापर आपण करू शकतो, लाईन्स वापरू शकतो, कनेक्टर्स एकमेकांना या ठिकाणी तुम्हाला दिसते काही ट्विक्स कशा सब ब्रांचेस रिलेटेड टॉपिक्स कसे कनेक्ट केलेले आहेत. देन बलून्स आपण त्याला जॉईन करू शकतो. म्हणजे डिफरंट टाईप्स ऑफ आपण टेक्निक्स वापरून या ठिकाणी आपण माइंड मॅपिंग करू शकतो. दॅट टू डिस्क्राईब युअर पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे डिस्क्राईब करण्याचं किंवा त्याचं वर्णन करण्याच्या, त्या अकॉर्डिंग तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, माइंड मॅपिंगची संकल्पना मांडू शकतात. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये काही त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, काही एक्झाम्पल दिलेले आहे, ते आपण लाईन टू लाईन समजून घेऊया. जुलियन एस्टल इज द डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ॲट द RSA.
आता जुलियन एस्टेल नावाचे एक डायरेक्टर आहे, की जी RSAमध्ये काय आहे, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन आहे. म्हणजे एक मेन चांगल्या मुख्य पदावर त्या आहेत. प्रिव्हियसली ही वर्क इन अ नंबर 10, त्या पहिल्या 10 नंबरच्या याच्यात काम करायचे. डाउनिंग स्ट्रीट ॲज अ डेप्युटी डायरेक्टर ऑफ द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर्स पॉलिसी युनिट अँड सीनियर पॉलिसी ॲडवायझर टू डेप्युटी प्राईम मिनिस्टर. मीन्स ते त्या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टर ऑफ द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी ते काम करत असतील. त्यानंतर सीनियर पॉलिसी ॲडवायझर टू डेप्युटी प्राईम मिनिस्टर निक क्लेग म्हणजे यांच्याबरोबर त्यांनी ते म्हणजे काम केलेलं असेल. प्रिव्हियसली ही वॉज द डायरेक्टर ऑफ सेंटर फॉरम अ वेस्टमिन्स्टर बेस्ड थिंक टँक. म्हणजे आता या ठिकाणी वेस्टमिन्स्टर बेस्ड थिंक टँक म्हणजे काय, जी स्कॉलर्स लोक आहेत, टॅलेंटेड लोक आहेत, इंटेलिजंट लोक आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा जुलियन एस्टेल यांनी डायरेक्टर ऑफ सेंटर फॉरममध्ये काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. ही हॅज ऑल्सो वर्कड ॲज अ पोस्ट कॉन्फ्लिक्ट ॲडवायझर टू द ब्रिटिश गव्हर्नमेंट इन व्हाईटहॉल. म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट मध्ये व्हाईटहॉल म्हणजे त्यांचं जे ऑफिस असेल त्यामध्ये त्यांनी पोस्ट कॉन्फ्लिक्ट ॲडवायझर म्हणून सुद्धा काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. अँड टू द युनायटेड नेशन्स इन बोस्निया अँड कोसोवो. आणि युनायटेड नेशनमध्ये बोस्निया आणि कोसोवो या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक ॲडवायझर म्हणून किंवा एक स्कॉलर म्हणून काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. इन द मोस्ट वॉच्ड TED टॉक ऑफ ऑल टाइम्स. म्हणजे त्या ठिकाणी ते म्हणतात की भरपूर वेळा असं पाहण्यात आहे किंवा बोलण्यात आहे. एज्युकेशनलिस्ट सर केन रॉबिन्सन FRSA क्लेम्स दॅट स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी. म्हणजे जे कोणी एज्युकेशनलिस्ट आहेत, म्हणजे जे मोठे मोठे शिक्षण तज्ज्ञ आहेत किंवा जे कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये जे बुद्धिमान लोक आहेत किंवा हुशार लोक आहेत, ते नेहमी सांगतात की दॅट स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी. म्हणजे ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांची असलेले कौशल्य आहेत किंवा त्यांची जी नवनिर्मित क्षमता आहे ती काय करते, संपवतात, नष्ट करतात. आर्ग्युइंग दॅट वी डोंट ग्रो इन टू क्रिएटिव्हिटी. आणि ते त्यावर वाद करतात किंवा वाद घालतात. वी डोंट ग्रो इन टू क्रिएटिव्हिटी, की आपण त्यांची क्रिएटिव्हिटी काय करत नाही, ग्रो करत नाहीत. म्हणजे आपल्या त्यांच्यामध्ये असणारे जे काही कौशल्य आहेत, स्किल्स आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करत नाहीत, त्यांचा विकास करत नाहीत. वी ग्रो आउट ऑफ इट. त्याच्या व्यतिरिक्त आपण काही नवीन त्यांचा काय करत असतो, त्यांची डेव्हलपमेंट करतो किंवा त्यांचा विकास करत असतो. कोणाचा, स्टुडंट्सचा. ऑर रादर वी गेट एज्युकेटेड आउट ऑफ इट. किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आपण त्यांना त्यांच्यापेक्षाही म्हणजे ज्या क्रिएटिव्हिटी त्यांच्याकडे त्याच्यापेक्षा आपण त्यांना जास्त शिक्षित बनवण्याचा प्रयत्न करतो. येट टू रॉबिन्सन क्रिएटिव्हिटी इज अन इम्पॉर्टंट ॲज अ लिटरसी अँड वी शुड अफोर्ड इट द सेम स्टेटस. आणि या ठिकाणी रॉबिन्सन असं म्हणतात की क्रिएटिव्हिटी इज अन इम्पॉर्टंट ॲज अ लिटरसी, की क्रिएटिव्हिटी म्हणजे जी नवनिर्मिती क्षमता की जी कौशल्याची जी डेव्हलपमेंट आहे ती लिटरसी बरोबरच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जेवढं माणूस सुशिक्षित असला पाहिजे त्याच पद्धतीने माणूस क्रिएटिव्ह सुद्धा असला पाहिजे. अँड वी शुड अफोर्ड इट द सेम स्टेटस. आणि आपण दोन्ही गोष्टींना काय केलं पाहिजे, अफोर्ड केलं पाहिजे किंवा आपण दोन्ही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. आता या ठिकाणी सर केन रॉबिन्सन काय सांगतात, काय म्हणजे ते काय दावा करतात, काय क्लेम करतात या ठिकाणी बघूया. दॅट इज स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी, की ज्या शाळा आहेत त्या काय करतात, विद्यार्थ्यांची जे क्रिएटिव्हिटी ते संपवण्याचा प्रयत्न करतात. दॅट एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी. आणि जे एज्युकेशन आहे ते क्रिएटिव्हिटीच्या आउट ऑफ आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा सिंगर आहे, एखादा मुलगा डान्सर आहे, एखादा मुलगा ड्रॉइंगमध्ये बेस्ट आहे. तर समजा त्याच्यापुढे तुम्ही काही 5-6 विषय दिल्यानंतर त्याचा इंटरेस्ट कशात आहे, त्या गोष्टींमध्ये आहे. सो समटाईम्स तो एज्युकेशनमध्ये काय होतं, थोडासा मिडल लेवलला किंवा मागे पडण्याचा चान्सेस जास्त असतात. सो ते सांगतात या ठिकाणी की स्कूल्स या नेहमी क्रिएटिव्हिटीला किल करतात. एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी. एज्युकेशन हे आउट ऑफ क्रिएटिव्हिटी असतं. क्रिएटिव्हिटी टू बी ॲक्वायर्ड इन एज्युकेशन इटसेल्फ. आणि जी क्रिएटिव्हिटी आहे टू बी ॲक्वायर्ड इन एज्युकेशन इटसेल्फ, म्हणजे एज्युकेशन बरोबर क्रिएटिव्हिटीसुद्धा काय झाली पाहिजे, आत्मसात झाली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट नवीन तयार करतात किंवा नवीन बनवतात तर त्याच्यावर एज्युकेशन ऑटोमॅटिकली काय झालं पाहिजे, त्या ठिकाणी ते डेव्हलप झालं पाहिजे. नेक्स्ट पॅराग्राफ. ट्रू क्रिएटिव्हिटी इज बेस्ड ऑन नॉलेज. आता या ठिकाणी ते म्हणतायत की ट्रू क्रिएटिव्हिटी ही बेस्ड ऑन नॉलेज, म्हणजे तुमचं ज्ञान काय आहे, डिपेंड ऑन अवर नॉलेज विच इन टर्न इज बेस्ड ऑन लिटरसी. आणि त्याच्यानंतर त्याचा संबंध किंवा त्याचा आधार कशाशी असतो, लिटरसी. म्हणजे आपण किती शिकलो किंवा आपण किती सुशिक्षित आहोत. आवर स्कूल्स वेअर चिल्ड्रन डेव्हलप द लिटरसी स्किल्स ऑन विच ऑल फर्दर लर्निंग डिपेंड्स. आपल्या शाळांमध्ये ज्या ठिकाणी वेअर चिल्ड्रन डेव्हलप द लिटरसी स्किल्स, की त्या ठिकाणी मुलं स्वतःची लिटरसी स्किल्स काय करतात, डेव्हलप करतात. ऑन विच ऑल फर्दर लर्निंग डिपेंड्स. आणि त्यांच्या शिकण्यावर सगळं काही डिपेंड आहे. आर देअर फॉर नॉट किलिंग क्रिएटिव्हिटी. म्हणजे त्यामुळेच त्यांची क्रिएटिव्हिटी किलिंग होतेच असं म्हणून त्यांची क्रिएटिव्हिटी किलिंग होत नाही, म्हणजे नष्ट होत नाही. बट कल्टिवेटिंग इट बाय प्रोव्हाइडिंग द फाउंडेशन्स यंग पीपल नीड टू बी प्रॉपरली क्रिएटिव्ह. पण त्या गोष्टी जोपासताना म्हणजे कल्टिवेट करताना आपण अशा काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या पाहिजेत दॅट फाउंडेशन यंग पीपल, म्हणजे जे काही यंग पीपल आहे त्यांचं फाउंडेशन चांगल्या प्रकारे आपण केलं पाहिजे, जेणेकरून ते प्रॉपरली काय होतील, क्रिएटिव्ह बनतील. म्हणजे जे काही स्टुडंट्स आहेत किंवा जे यंग जनरेशन आहे त्यांना चांगल्या प्रकारे आपल्याला क्रिएटिव्ह बनवता येईल. नेक्स्ट या पुढच्या पॅराग्राफमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे रॉबिन्सन यांनी, बघूया.
ॲज एव्हिडन्स ऑफ हाऊ स्कूल किल क्रिएटिव्हिटी, म्हणजे कशा पद्धतीने स्कूल्स या क्रिएटिव्हिटीला किल करतात म्हणजे संपवतात. याचा एव्हिडन्स म्हणजे एक पुरावा त्यांनी दिलेला आहे, प्रूफ दिलेला आहे. रॉबिन्सन साइड्स द एक्झाम्पल ऑफ यंग गर्ल कॉल्ड गिलियन लिन हू ॲट द एज ऑफ 8, त्यांनी एका मुलीचं एक्झाम्पल दिलेलं आहे का जी मुलगी 8 वर्षाची आहे, वॉज ऑलरेडी व्ह्यूड ॲज अ प्रॉब्लेम स्टुडंट, आणि तिला प्रॉब्लेम स्टुडंट म्हणजे तिला जास्त काही अभ्यास करता येत नाही किंवा ती जास्त अभ्यास करू शकत नाही किंवा ती प्रॉब्लेम चाइल्ड आहे असं तिला सांगण्यात येतं. विथ अ प्रोबॅबल लर्निंग डिफिकल्टी, कारण तिच्यामध्ये भरपूर लर्निंग डिफिकल्टी असते, म्हणजे ती चांगल्या प्रकारे तिला म्हणजे जास्त ती अंडरस्टँड करू शकत नसते. ड्यू टू हर इनॅबिलिटी, म्हणजे तिच्या ह्या इनॅबिलिटी म्हणजे इनॅबिलिटीमुळे, तिच्या ह्या अक्षमतेमुळे टू सिट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट, त्यामुळे तिला एका जागेवर बसावं लागतं आणि कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी काय होतं, प्रॉब्लेम होतो. म्हणजे शी कॅन नॉट सिट अँड शी कॅन नॉट कॉन्सन्ट्रेट हरसेल्फ, ती स्वतःला काय करू शकत नाही, जास्त वेळ बसवून ठेवू शकत नाही किंवा जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. व्हेन हर मदर sought a medical explanation for Gillian constant fidgeting and lack of focus, the doctor suggested they speak privately. मग ज्यावेळेस त्या मुलीची जी आई होती म्हणजे त्या गिलियनची आई जी होती, तिने काय केलं, तिला एका डॉक्टरकडे ती घेऊन गेली आणि त्यावेळेस ते डॉक्टर म्हणाले, "द डॉक्टर सजेस्टेड दे स्पीक प्रायव्हेटली," की त्यांना तिच्याशी प्रायव्हेटली बोलायचं आहे. ॲज द टू ॲडल्ट्स गॉट अप टू लिव्ह, द डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ. ज्यावेळेस त्या ठिकाणी ते दोघंजण एकत्र त्या ठिकाणी गेले, त्यावेळेस द डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ, डॉक्टरांनी तो रेडिओ चालू केला. लेफ्ट अलोन इन अ म्युझिकल फील्ड रूम, आणि त्या ठिकाणी तिला एकटीलाच त्या ठिकाणी ठेवलं, असं आपण समजून घेऊया की त्या ठिकाणी त्या संगीत किंवा त्या म्युझिकच्या रूममध्ये तिला एकटीलाच ठेवलं. यंग जिलियन बिगॅन टू डान्स, आणि त्या मुलीने जी काही ती जिलियन किंवा गिलियन, ती जी काही मुलगी आहे तिने लगेच तिथे डान्स करायला सुरुवात केली. ऑब्झर्विंग हर थ्रू द विंडो, आणि त्या ठिकाणी डॉक्टर त्या ठिकाणी बाहेरून किंवा तिची काही तिची मदर असेल किंवा डॉक्टर असेल, ते बाहेरून तिला ऑब्झर्व करत होते. तर डॉक्टर टर्न टू हर मदर, त्या ठिकाणी डॉक्टर लगेच तिच्या आईला म्हणाले दॅट गिलियन्स नॉट अ स्कीक, ती काही आजारी किंवा ती काही प्रॉब्लेमॅटिक चाइल्ड नाही आहे. ही सेड शी इज अ डान्सर, ती एक डान्सर आहे. टुडे ॲट द एज ऑफ 92, Gillian can look back on a long career in ballet dance and musical theater, which saw her become one of the world's most successful choreographers. म्हणजे आज ती जी 8 वर्षाची मुलगी जिचं एक्झाम्पल रॉबिन्सन यांनी आपल्याला दिलं, तिचं वय, त्या मुलीचं वय आज 92 आहे, आणि जर ती तिच्या करिअरमध्ये मागे जाऊन वळून बघते, शी इज अ बॅलेट डान्स, म्हणजे बॅलेट डान्स अँड म्युझिकल थिएटर, त्या ठिकाणी तिने भरपूर डान्स केलेले आहेत आणि ती जगातली सर्वात सक्सेसफुल काय आहे, वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर आहे. म्हणजे कोरिओग्राफर म्हणजे तुम्हाला माहिती असेल, जे डान्स शिकवणारे जे टीचर्स असतात ते, की जगातील सर्वश्रेष्ठ ही एक कोरिओग्राफर आहे. विथ इट्स लाईक अँड्र्यू लिओड वेबर्स कॅट्स अँड फॅन्टम ऑफ द ओपेरा अमॉंग हर मेनी अचिव्हमेंट्स, आणि तिने भरपूर असे अचिव्हमेंट्स घेतलेले आहेत, म्हणजे अँड्र्यू लिओड वेबर कॅट्स, फॅन्टम ऑफ ओपेरा, यामध्ये तिने भरपूर असे अचिव्हमेंट्स म्हणजे भरपूर काही मिळवलेलं आहे. येट हर स्कूल हॅड ऑल बट रिटर्न हर ऑफ, पण तिच्या स्कूलने जे काही तिच्याविषयी लिहिलेलं होतं ते सर्व काही ऑफ आहे, म्हणजे ते काय सगळं हे निघालं. मिस्टेकिंग हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट, आणि त्या ठिकाणी स्कूलने तिचा जो काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट आहे, म्हणजे डान्सचा जो टॅलेंट आहे, तो त्यांच्या लक्षात आला नाही किंवा त्या ठिकाणी ते चुकले. फॉर सम फॉर्म ऑफ बिहेवियरल प्रॉब्लेम ऑर कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट, म्हणजे तिच्या बिहेवियरल प्रॉब्लेम म्हणजे तिचे वर्तणूक किंवा तिचा असणारा जो स्वभाव किंवा कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट, म्हणजे तिची काय अंडरस्टँडिंग लेवल आहे, तिच्या त्या त्या याच्यावरून स्कूलने तिला काय सांगितलं की ती प्रॉब्लेम चाइल्ड आहे किंवा ती शिकू शकत नाहीत. म्हणजे शी वॉज अनेबल टू सीट अँड कॉन्सन्ट्रेट ॲट वन प्लेस, की ते एका जागेवर बसू शकत नाहीत. म्हणजे या ठिकाणी ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्ही शिकायचं आहे की बाबा, एखाद्या व्यक्तीकडे एखादं स्किल काय असू शकतं, चांगल्या प्रकारे क्रिएटिव्ह असू शकतं. म्हणजे एखादा व्यक्ती फक्त अभ्यास करून किंवा मार्क्स पडूनच तो टॅलेंटेड बनतो असं नाही. तो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्किल्स किंवा कौशल्याने तो काय करू शकतो, त्याचं अचिव्हमेंट किंवा त्याचा सक्सेस तो मिळवू शकतो. बट द एज्युकेशन शुड बी गेट एव्हरीवन, की प्रत्येकाने शिक्षण हे घ्यायलाच पाहिजे. किमान लिहिता वाचता आलं पाहिजे किंवा किमान आपल्याला समोरच्याशी चांगलं बोलता आलं पाहिजे. आणि दॅट दे हॅव गिवन इयर वन स्मॉल डायग्राम शॉर्टमध्ये त्यांनी माइंड मॅपिंग कशी असते ते आपल्याला दिलेलं आहे. त्यांनी हे एक एक्झाम्पल दिलं, आपल्याला हे एक्झाम्पल दिलं, अँड हाऊ कॅन वी मेक इट इन अ शॉर्ट नोट्स, किंवा कशा पद्धतीने आपण माइंड मॅपिंग करून त्याला शॉर्टमध्ये आपण बनवू शकतो. त्यांनी या ठिकाणी हे एक्झाम्पल दिलेलं बघा. तर गिलियन लिन, तिच्याविषयीची इन्फॉर्मेशन आहे. यंग गर्ल 8 इयर्स ऑफ एज, प्रॉब्लेम स्टुडंट, बघा किती शॉर्टमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दॅट इनॅबिलिटी टू सिट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट, तिला तो प्रॉब्लेम होता. देन मेडिकल एक्सप्लेनेशन, मग तिला डॉक्टरकडे नेण्यात आलं. देन डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ, दॅट गिलियन अलोन बिगॅन टू डान्स, ती एकटी असताना रेडिओ चालू झाला, गाणे लावले किंवा काही लावलं, संगीत लावलं. सो शी स्टार्टेड टू डान्स, तिने सुरुवात केली डान्स करायला. नॉट सिक बट अ डान्सर, ती आजारी किंवा ती प्रॉब्लेम चाइल्ड नाही, ती एक डान्सर आहे. तर आणि लास्ट वन बघा, करिअर ॲज अ म्युझिकल थिएटर इन अ बॅलेट डान्स
वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर, आणि ती जगातली सर्वात सक्सेसफुल काय आहे, कोरिओग्राफर आहे, डान्सर, टीचर आहे, डान्स टीचर आहे. स्कूल इग्नोर्ड हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट. म्हणजे समटाईम्स काय होतं, स्कूल्स किंवा कॉलेजेस त्यांच्यामध्ये असणारा जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट आहे, जो वेगळ्या प्रकारचा चांगला टॅलेंट आहे, तो त्यांच्या लक्षात येत नाही. अँड द स्कूल अँड कॉलेजेस आर मेजरिंग ऑर इव्हॅल्युएटिंग द स्टुडंट्स बाय देअर एज्युकेशन और बाय देअर मार्क्स. म्हणजे असं कधी कधी ते होतं. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल त्यांनी दिलेला हा पॅराग्राफ आहे. अँड हाऊ दे डन हिअर माइंड मॅपिंग. सो धिस वे आपल्याला सुद्धा अशा पद्धतीने माइंड मॅपिंग करावी लागेल. आता ऑलरेडी आपण नोट मेकिंगमध्ये त्या पद्धतीचे शॉर्ट नोट्स बनवतो, किंवा एखादा पॅराग्राफ आला ट्री डायग्राम त्याचा बनवतो, किंवा फॅमिली ट्री डायग्राम आला आपल्याला, तर त्याच्यापासून आपण मेन जो मेन फॅमिली मेंबर असतो त्याच्यापासून वाईफ, चिल्ड्रन, त्या पद्धतीने आपण त्याला काय करतो, त्याला बनवत असतो. सो हिअर इज अ एक्झाम्पल ऑफ दॅट वन. नेक्स्ट वनकडे आपण वळूया. A huge amount of research on skill acquisition has found that the skills developed by training and practice. म्हणजे जे काही मोठे मोठे रिसर्च झालेले आहेत, त्यांनी अशा पद्धतीने त्यांना असं काही संशोधन सापडलं, की त्यांनी असा अभ्यास करून त्यांना कळालेलं आहे, फाउंड दॅट द स्किल्स डेव्हलप बाय ट्रेनिंग, की आपले जी कौशल्य आहेत ते कशाने डेव्हलप होतात, ट्रेनिंग किंवा प्रॅक्टिसने, आर व्हेरी रिअरली जनरलाइज टू अदर एरियाज. आणि ते दुसऱ्या एरियाजमध्ये जनरलाइज होतील किंवा ते जास्त डेव्हलप होतील याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा कदाचितच होतील. म्हणजे जी काही गोष्टी तुम्हाला स्किल्स तुमच्याकडे आहे ते डेव्हलप कशाने होतील, ट्रेनिंग किंवा प्रॅक्टिसने. अँड आर इन फॅक्ट व्हेरी क्लोजली रिलेटेड टू द स्पेसिफिक ट्रेनिंग. म्हणजे एखादी गोष्ट व्यक्तीला शिकायचं, समजा फॉर एक्झाम्पल डान्स शिकायचा आहे, एखाद्याला सिंगिंग करायची आहे, किंवा एखाद्याला काही नवीन वेगळं स्किल घ्यायचं असेल, तर त्या ठिकाणी त्याला त्याची ट्रेनिंगच घ्यावी लागेल किंवा त्याची प्रॅक्टिस करावीच लागेल. नेक्स्ट पॅराग्राफ. इट इज सर्टनली अनहेल्पफुल अँड प्रोबॅबली रॉंग. त्या ते सांगतात की हे निश्चितच कधी कधी अनहेल्पफुल असतं, प्रोबॅबली रॉंग असतं, चुकीचं असतं. देअर फॉर टू टॉक अबाउट क्रिटिकल थिंकिंग स्किल्स, म्हणूनच की क्रिटिकल थिंकिंग स्किल्सविषयी या ठिकाणी चर्चा केली जाते किंवा त्याविषयी बोललं जातं. क्रिटिकल थिंकिंग इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मोस्ट डिसिप्लिन्स. आता क्रिटिकल थिंकिंग हा एक महत्त्वाचा पार्ट आहे कसला, मोस्ट डिसिप्लिन्स. म्हणजे जी काही शिस्तप्रिय ज्या गोष्टी असतात, जे डिसिप्लिनच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, काठिण्य पातळीवरचे किंवा कठीण असा विचार. अँड इफ यू आस्क डिसिप्लिन एक्सपर्ट्स टू डिस्क्राईब व्हॉट दे मीन बाय क्रिटिकल थिंकिंग, आणि जर तुम्ही कोणाला विचारलं डिसिप्लिनरी एक्सपर्ट्सला, जे शिस्तप्रिय जे काही एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांना जर तुम्ही विचारलं टू डिस्क्राईब व्हॉट दे मीन बाय क्रिटिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे नक्की काय याचं वर्णन करा. यू मे वेल फाइंड कन्सिडरेबल सिमिलरिटीज इन द रिस्पॉन्सेस ऑफ मॅथमॅटिशियन्स अँड हिस्टोरियन्स. म्हणजे त्यांनी दिलेली जी काही उत्तरं असतील ते आपल्याला उत्तर कोणासारखे मिळतील, मॅथमॅटिशियन, जे गणिती तज्ज्ञ लोक आहेत, किंवा जे हिस्टोरियन्स, इतिहासकार आहेत, त्या पद्धतीने आपल्याला ते त्याचा सारखेपणा त्या ठिकाणी जाणवेल. द टेम्पटेशन इज देन टू थिंक दॅट दे आर डिस्क्रायबिंग द सेम थिंग बट दे आर नॉट. म्हणजे ते वर्णन ते सेम थिंग म्हणजे सारखीच ती गोष्ट ती वर्णन करणार आहेत, पण ते बोलताना त्या पद्धतीने बट दे आर नॉट, म्हणजे त्या पद्धतीने ते सांगणार नाहीत. फक्त बोलण्याची पद्धत किंवा सांगण्याची पद्धत ही वेगळी असू शकते. द सेम इज ट्रू फॉर क्रिएटिव्हिटी. आणि हीच गोष्ट क्रिएटिव्हिटीला काय होते, लागू पडते किंवा अप्लाय होते. क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग. क्रिएटिव्हिटी ही काही एक सिंगल थिंग किंवा एक साधी गोष्ट नाही आहे किंवा एक कॉमन गोष्ट नाही आहे, बट इन फॅक्ट अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर. पण सर्व गोष्टींचं ते काय आहे, कलेक्शन आहे, जे सारखं आहे. बट डिफरंट प्रोसेसेस, पण हे वेगवेगळ्या प्रोसेसमधून केलं जातं. आता तुम्हाला मी सांगितलं की डिफरंट प्रोसेस म्हणजे काय, की तुम्ही माइंड मॅपिंग जर करायची असेल तुम्हाला, किंवा समजा क्रिएटिव्हिटी करायची असेल, तर माइंड मॅपिंगमध्ये आपण काय करतो, वेब चार्ट, वेब डायग्राम, त्याच्यानंतर टेबल, ट्री डायग्राम, वेगवेगळ्या पद्धतीचे ग्राफ्स, किंवा आपण काही वेगळं स्किल्स वापरून आपण माइंड मॅपिंग करतो. क्रिएटिव्हिटी इन मॅथमॅटिक्स इज नॉट द सेम ॲज अ क्रिएटिव्हिटी इन व्हिज्युअल आर्ट. म्हणजे जी क्रिएटिव्हिटी मॅथमॅटिक्समध्ये केली जाते, सेम त्याच पद्धतीची क्रिएटिव्हिटी व्हिज्युअल आर्टमध्ये करता येत नाही किंवा तशी करू शकत नाही. इफ अ स्टुडंट डिसाइड्स टू बी क्रिएटिव्ह इन अ मॅथमॅटिक्स बाय डिसाइडिंग दॅट 2+2 इज इक्वल टू 3. जर एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं की मॅथमॅटिक्समध्ये 2+2 इज इक्वल टू 3, तर दॅट इज नॉट बिंग क्रिएटिव्ह. हे काय क्रिएटिव्ह नाही आहे. इट इज अ जस्ट सिली सिन्स. हे एक मूर्खपणासारखं होईल किंवा एक सिली काम होईल, मग एक मूर्खासारखं ती एक ॲक्टिव्हिटी होईल. सिन्स द स्टुडंट इज नो लॉंगर डुईंग मॅथमॅटिक्स. म्हणजे याचा अर्थ की तो जो विद्यार्थी आहे, तो जास्त काळ काय करू शकत नाही मॅथमॅटिक्स, म्हणजे तो गणित सोडवू शकत नाही किंवा बनवू शकत नाही. क्रिएटिव्हिटी इन्व्हॉल्व्स बिंग ॲट द एज ऑफ फील्ड बट स्टील बिंग विदिन इट. क्रिएटिव्हिटी अशा पद्धतीची असते की जी ती एज ऑफ फील्ड, म्हणजे त्या फील्डची बाउंड्री असते, त्या ठिकाणी त्याचं एक ठरलेलं त्यात लिमिटेशन असतं. बट स्टील बिंग विदिन इट, पण त्याच्यामध्येच त्याचा अर्थ आपण काय करायचा असतो, वी हॅव टू फाइंड इट, किंवा आपण त्याच्यामध्ये त्याला शोधायचं असतं. सिमिलर आर्ग्युमेंट्स कॅन बी मेड फॉर अदर 21st सेंचुरी स्किल्स. जर
सेम अशाच प्रकारच्या क्रिएटिव्हिटीवरून काय केले गेलेले आहेत, आर्ग्युमेंट्स केले गेलेले आहेत. कॅन बी मेड फॉर अदर 21st सेंच्युरी स्किल्स. म्हणजे 21व्या शतकातले जे काही कौशल्य वगैरे त्याच्याविषयी सुद्धा असे वाद करण्यात किंवा असे वाद विचार मांडण्यात आलेले आहेत. सच ॲज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, की काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतील, कम्युनिकेशन असेल अँड लर्निंग हाऊ टू लर्न, की शिकायचं कसं हे शिकणं. There is some evidence that students who learn to work well and others in one setting may be more effective doing so in other setting. की त्या ठिकाणी काही अशी प्रूफ दिलेले आहेत, एव्हिडन्स दिलेले आहेत, पुरावे दिलेले आहेत. दॅट स्टुडंट्स हू लर्न टू वर्क, की काही मुलं अशी आहेत की जी हू लर्न टू वर्क, की काम करण्यासाठी ते शिकतात. वेल विथ अदर्स इन वन सेटिंग मे बी मोर इफेक्टिव्ह डुईंग सो इन अदर सेटिंग. पण काही लोकं काही न करताही काय म्हणजे वेगवेगळ्या सेटिंग म्हणजे काय, वेगवेगळ्या ठिकाणावर काही न करता काही शिकतात आणि काहींना काम करण्यासाठी सुद्धा काय करावं लागतं, दे हॅव टू लर्न फॉर वर्क. सो सम ट्रान्सफर इज डेफिनेटली पॉसिबल. म्हणजे त्या ठिकाणी काही बदल होणं काय आहे, डेफिनेटली पॉसिबल आहे, काही शक्य आहेत. म्हणजे ह्या गोष्टी तिथे ट्रान्सफर होतात. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा या ठिकाणी बदल होत राहतात. हावेवर द रिअली इम्पॉर्टंट message from the research in this area is that if you want to students to be creative in mathematics, you have to teach this in mathematics classroom. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा असा मेसेज आहे की म्हणजे फ्रॉम द रिसर्च म्हणजे संशोधन असं कळालं आहे की जर तुम्हाला मुलांना इफ यू वॉन्ट स्टुडंट्स टू बी क्रिएटिव्ह, जर तुम्हाला विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह बनवायचं आहे इन मॅथमॅटिक्स, सो यू हॅव टू टीच दिस इन अ मॅथमॅटिक्स क्लासरूम. तुम्हाला ते क्रिएटिव्हिटी कुठे शिकवावी लागेल, मॅथमॅटिक्सच्या क्लासरूममध्ये शिकवावी लागेल. इफ यू वॉन्ट टू स्टुडंट्स टू थिंक क्रिटिकली इन हिस्ट्री, जर तुम्हाला वाटलं की विद्यार्थ्यांनी हिस्ट्रीमध्ये क्रिटिकली विचार केला पाहिजे किंवा त्यांनी डीपमध्ये विचार केला पाहिजे, देन यू हॅव टू टीच दिस इन हिस्ट्री क्लासरूम, की तुम्ही ते कुठे शिकवलं पाहिजे, हिस्ट्रीच्या क्लासरूममध्ये त्यांना ते शिकवलं पाहिजे. नेक्स्ट पॅराग्राफ बघूया. मास्टरिंग डिसिप्लिन्स, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, एंगेजिंग सिव्हिकली इन अ डिस्कशन अँड आर्ग्युमेंट. म्हणजे या ठिकाणी मास्टरिंग डिसिप्लिन्स असतील किंवा लर्निंग टू कम्युनिकेट असेल इफेक्टिव्हली, एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट असेल. दिस हॅव बीन अँड शुड रिमेन ॲट द फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन. ह्या सर्व कसल्या बाजू आहेत किंवा सगळे हे घटक कसले आहेत, सगळे एज्युकेशनचे आहेत. द एन्शियंट टॉक्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट इज ट्रू. जे एन्शियंट आहेत म्हणजे जे प्राचीन काळात काही लोक असे म्हणून गेलेत की इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग, की नक्की समजून घेण्याचं महत्त्व काय, व्हॉट इज ट्रू, नक्की व्हॉट इज सत्य काय आहे अँड व्हॉट इज नॉट, आणि काय सत्य नाही आहे. व्हॉट इज ब्युटिफुल अँड व्हॉट इज नॉट वर्थ लिंगरिंग ओव्हर. काय कोणती गोष्ट सुंदर आहे आणि कोणती गोष्ट वर्थ लिंगरिंग म्हणजे अयोग्य किंवा ती जास्त महत्त्वाची नाही आहे. अँड व्हॉट इज गुड, आणि काय महत्त्वाचं आहे. इन टर्म्स ऑफ बिंग अ वर्दी पर्सन, वर्दी म्हणजे योग्य पर्सन किंवा त्या योग्यतेचा किंवा त्या लायकीचा. वर्दी पर्सन, वर्कर अँड सिटिझन, किंवा काय चांगलं आहे किंवा त्या पद्धतीचा तो योग्य व्यक्ती किंवा तो काम करणारा कामगार किंवा सिटिझन एखादा नागरिक. दिस एज्युकेशनल गोल्स शुड बी पेरेनियल. पेरेनियल म्हणजे काय, ह्या गोष्टी सगळ्या काय येतात, एका बाजूमध्ये त्या मांडल्या जातात. आता ह्या ठिकाणी सेम ह्या एक्झाम्पलचं या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, माइंड मॅपिंगचं एक या ठिकाणी एक्झाम्पल बनवून दिलेलं आहे. 21st सेंच्युरी स्किल्स, आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ट्रान्सफर ऑफ स्किल, कम्युनिकेशन, लर्निंग हाऊ टू लर्न, अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला ते बनवून दाखवलं. म्हणजे बेसिकली असं आपण समजू शकतो की एखादा पॅराग्राफ आला किंवा पॅसेज आला किंवा माइंड मॅपिंग आपल्याला आपल्या पद्धतीने काय करता आली पाहिजे, अशा पद्धतीने ती मांडता आली पाहिजे. द शॉर्ट आन्सर इज नो. आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलं की दॅट दिस एज्युकेशनल गोल्स शुड बी पेरेनियल, की ते पेरेनियल असू शकतात. आता या ठिकाणी द शॉर्ट आन्सर इज नो, आणि जर आपण याचा सर्व विचार केला तर याचं उत्तर नो म्हणून येतं. ऑल्दो दे सर्टनली कॅन इफ दे फॉरगेट टू इम्पॉर्टंट लेसन्स. आणि हे निश्चितच आहे की जर ते त्यांचे 2 लेसन्स समजा ते विसरले तर. फर्स्ट दॅट इफ द मॅक्सिमम नंबर ऑफ चिल्ड्रन आर टू बी गिव्हन द ग्रेटेस्ट पॉसिबल चान्स ऑफ रिअलायझिंग देअर क्रिएटिव्ह पोटेन्शियल. म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ चिल्ड्रन जे आहेत, की एखादी गोष्ट पॉसिबल होऊ शकते, चान्स जास्त आहे, संधी जास्त आहे, की त्यांना आपण त्यांचे क्रिएटिव्ह पोटेन्शियल म्हणजे त्यांच्याकडे काय स्किल्स आहेत त्याच्याविषयी आपण त्यांना काय केलं पाहिजे, रिअलायझेशन करून दिलं पाहिजे. स्कूल्स नीड टू प्रोव्हाइड रिच अँड ब्रॉड करिक्युलम दॅट इन्क्लूड्स द सो कॉल्ड क्रिएटिव्ह सब्जेक्ट्स दॅट आर द व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्स. म्हणजे देर इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्कूल्स, की स्कूलचं एक काम आहे की दे नीड टू बी प्रोव्हाइड, की त्यांनी काय प्रोव्हाइड केलं पाहिजे, रिच अँड ब्रॉड करिक्युलम, की असा मोठा आणि सुंदर असा त्यांनी अभ्यासक्रम मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये काय केला पाहिजे, इन्क्लूड केला पाहिजे. दॅट इन्क्लूड्स द सो कॉल्ड क्रिएटिव्ह सब्जेक्ट, आणि त्यामध्ये वेगवेगळे क्रिएटिव्ह सब्जेक्ट त्यांनी काय केले पाहिजेत, इन्व्हॉल्व म्हणजे त्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केले पाहिजेत. दॅट आर द व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्स. म्हणजे जे व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्सचे जे विषय आहेत, म्हणजे चित्रकला असेल किंवा काही ठिकाणी वेगवेगळ्या अशा स्किल म्हणजे आता कार्पेंटर वगैरे ज्या गोष्टी आहेत किंवा अ, काही वस्तू बनवण्याच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ॲड केल्या पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थी काय होतील, दे विल बी बिकम अ क्रिएटिव्ह. आता या ठिकाणी अगेन वी विल सी की त्यांनी ह्या पॅसेजला
पॅराग्राफला किंवा एक्स्ट्रॅक्टला कशा पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे बघा. फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन, एज्युकेशनल गोल्स, म्हणजे हे त्यांनी मेन टॉपिक घेऊन, म्हणजे या ठिकाणी लेफ्ट साईडला एक आणि राईटला आहे, की क्या फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन, आणि त्यांनी त्याचे जे काही ब्रांचेस आहेत त्यांनी मास्टरिंग डिसिप्लिन्स, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट, देन सो डू स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला माइंड मॅपिंग करून आपले पॉईंट्स काय करायचे त्या ठिकाणी ते लिहायचे आहेत किंवा त्याची प्लॅनिंग तशी करायची आहे. देन एज्युकेशन गोल्स बघा, सेकंड नंबर, व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज ब्युटिफुल, व्हॉट इज गुड, म्हणजे इन अ शॉर्ट त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला माइंड मॅपिंगच्या थ्रू हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. And second, that if they are serious about cultivating real creativity across the curriculum, they need to remember that creativity describes a whole collection of similar but different processes. म्हणजे या ठिकाणी जर करिक्युलममध्ये त्यांनी जर ह्या गोष्टी कल्टिवेट केल्या, म्हणजे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी क्रिएटिव्हिटी ॲड केल्या, दे नीड टू रिमेंबर दॅट क्रिएटिव्ह डिस्क्राईब्स, त्यांना त्या लक्षात ठेवाव्या लागतील किंवा त्यांना लक्षात आणावे लागतील की जे काही त्यांनी कलेक्शन केलेलं आहे क्रिएटिव्हिटीचं, त्यांना ते त्या ठिकाणी सारखं आणि डिफरंट प्रोसेसमध्ये मांडावं लागेल. इन अदर वर्ड्स, दे नीड टू अंडरस्टँड द सेंट्रल प्लेस, आणि समजा वेगळ्या शब्दात सांगायचं ठरलं, दे नीड टू अंडरस्टँड द सेंट्रल प्लेस, त्यांना ती मुख्य जी काही प्लेस आहे ती लक्षात ठेवावी लागेल, समजून घ्यावी लागेल. ऑफ द डिसिप्लिन्स इन एज्युकेशन, म्हणजे एज्युकेशनमधली ती जी गोष्ट आहे ती समजून घ्यावी लागेल. अँड टेक देम ॲज देअर स्टार्टिंग पॉईंट इन करिक्युलम डिझाईन, आणि त्यांना करिक्युलमच्या डिझाईनमध्ये स्टार्टिंग पॉईंटपासूनच काय करावे लागेल, सुरुवात करावी लागेल. आता व्हॉट एव्हर वी जस्ट रीड आउट द लाईन्स अँड वी अंडरस्टँड द लाईन्स, इट इज सेड बाय जुलियन ॲस्टल, बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आता काही एक्झाम्पल्स मी खाली घेतलेले आहेत, तुमच्या लक्षात येईल का माइंड मॅपिंग कशी असते. इफ वी थिंक समवन, समजा आता आपण इंग्लिश ग्रामरविषयी विचार केलेला असेल किंवा वी थिंक अबाउट इंग्लिश ग्रामर, तर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या माइंडमध्ये हा जर शब्द आला की इंग्लिश ग्रामर, तर त्याचे समजा आपण 4-5 टॉपिक घेतले, कोणते, फिगर्स ऑफ स्पीच, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, कॉन्कर्ड, पार्ट्स ऑफ स्पीच, बेसिक स्ट्रक्चर, म्हणजे हे त्याचे ब्रांचेस आहेत. आणि त्याच्यापासून फिगर्स ऑफ स्पीचमध्ये काय काय येऊ शकतं, बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय येऊ शकतं, पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये कोणते प्रकार आहेत, कॉन्कॉर्डमध्ये कोणते टाईप्सचे आपल्याला शिकावं लागतात, देन डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीचमध्ये कोणत्या टाईप्सचे सेंटेन्स आपण लर्न करतो, अशा पद्धतीने आपल्याला ते द्यायचं आहे. इफ यू अंडरस्टँड नाऊ की इंग्लिश ग्रामर इज द ॲट द प्लेस ऑफ मेन टॉपिक और सेंट्रल टॉपिक, मेन आयडियाच्या जागेवर आलेला आहे. त्याच्या बाजूला जे काही फिगर्स ऑफ स्पीच, बेसिक स्ट्रक्चर आहेत हे ब्रांचेसवर आलेत. अँड देन लास्ट वन जे आहे ते ट्विक्स आहेत. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, ओनली पार्ट्स ऑफ स्पीचचं आपण घेतलं आहे की मेन टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच आणि त्याच्यापासून तयार होणारे हे ब्रांचेस. यू कॅन सी हिअर आन्सर दॅट थर्ड नंबर एक्झाम्पल, माइंड मॅपिंग. आता बघा माइंड मॅपिंग म्हणजे नक्की काय, की माइंड मॅपिंगचे पहिल्या ब्रांचेस काय, की बेनिफिट, प्लॅनिंग, कोलॅबोरेशन, प्रोडक्टिव्हिटी अँड देन क्रिएटिव्हिटी. आणि म्हणजे माइंड मॅपिंग इज अ मेन टॉपिक और मेन आयडिया, देन दोज आर द 5 आर ब्रांचेस, आणि त्याच्यापासून जे तयार झालेले, फॉर एक्झाम्पल समजा रेडमध्ये बघा प्लॅनिंग आहे, तर प्लॅनिंगमध्ये काय प्रोजेक्ट्स आहेत, गोल्स आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत, म्हणजे हे त्याचे ट्विक्स झाले, म्हणजे त्याचे रिलेटेड टॉपिक झाले. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला माइंड मॅपिंग करून काय करावं लागेल, त्या ठिकाणी आपले आन्सर्स लिहावे लागतील. देन नेक्स्ट वन बघा, या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 4 आहे. या ठिकाणी थोडंसं नंबरिंगमध्ये प्रॉब्लेम झाला. आता समजा इंग्लिश टेन्सेस आहेत, तर वी नो दॅट देर आर 3 इंग्लिश टेन्सेस, समजा ही मेन आयडिया आहे. सो देर आर 3 मेन ब्रांचेस, देर आर 3 टाईप्स ऑफ टेन्सेस, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. मग त्या ठिकाणी प्रेझेंट जो आहे त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत, त्याचे किती प्रकार आहेत, देन पास्टमध्ये किंवा फ्युचरमध्ये. सो वी पुट इन टू द ट्विक्स, म्हणजे सब ब्रांचेस किंवा रिलेटेड टॉपिक्समध्ये आपण त्या ठिकाणी ते दिलेलं आहे. यू कॅन सी हिअर, तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला ऑब्झर्वेशन करू शकतात. नेक्स्ट नंबर बघा, दॅट अ रेग्युलर योगा प्रॅक्टिस विल इम्प्रूव्ह. म्हणजे आता समजा आपण आपल्या मनामध्ये कल्पना आली योगाविषयी, की योगा प्रॅक्टिसने काय होऊ शकतो. सो देर आर सो मेनी आन्सर्स. मग त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय फोर्थ ऑफ साईडने आपण त्याची उत्तर काय केलेली आहेत, वेब डायग्राममध्ये दिलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी एखादी कल्पना किंवा एखादा कॉन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आली, एखादा आयडिया किंवा की आयडिया लक्षात आली, तुम्हाला त्याच्यापासून वेगवेगळे ब्रांचेस बनवावे लागतील. दॅट इज कॉल्ड माइंड मॅपिंग. नेक्स्ट वन या ठिकाणी शॉर्टमध्ये आपण बघूया, देन वी विल स्टॉप अगेन. द सब्जेक्ट ऑफ अटेन्शन इज क्रिस्टलाइज इन सेंट्रल इमेज. आता सब्जेक्ट ऑफ अटेन्शन हे क्रिस्टलाइज असतं, म्हणजे ते एक्सप्लेंटर असतं, ते स्पष्ट केलेलं असतं सेंट्रल इमेजमध्ये, म्हणजे नक्की ते कशाविषयीचं आहे. नेक्स्ट, द मेन थीम्स ऑफ द सब्जेक्ट रेडिएट फ्रॉम सेंट्रल इमेज ऑन ब्रांचेस. म्हणजे जी मेन थीम आहे ती कशाशी संबंधित आहे, सेंट्रल इमेजशी, आणि त्याचा संबंध कोणाशी आहे, ब्रांचेसशी, म्हणजे त्या जे आपण जनरेट करतो. नेक्स्ट नंबर,
मेक द सेंटर अ क्लिअर अँड स्ट्रॉंग पिक्चर दॅट शोज द मेन पॉईंट ऑफ द मॅप. जी आपण मेन आयडिया किंवा मेन त्या ठिकाणी मेन पॉईंट जो लिहितो तो त्या मॅपमध्ये म्हणजे आपल्या त्या टॉपिकमध्ये तो एकदम क्लिअर आणि स्ट्रॉंग असला पाहिजे. नेक्स्ट, द अपिअरन्स ऑफ द माइंड मॅप इज क्रुशियली इम्पॉर्टंट. आता या ठिकाणी माइंड मॅप हा क्रुशियली फार इम्पॉर्टंट आहे. दिस इज लाईकली टू बी वन ऑफ द फर्स्ट थिंग्स अँड एक्झामिनर सीज वेन ओपनिंग युअर आन्सर बुक. म्हणजे ज्यावेळेस तो एखादा समजा तुमचं माइंड मॅपचं एक्झाम्पल बघतो त्याच्यावरून त्याला अंदाज येतो का त्यात आपला आन्सर काय असू शकतं वगैरे वगैरे. अ माइंड मॅप शुड हॅव अ क्लिअर अँड सिम्पल स्ट्रक्चर. माइंड मॅप याचं जे काही स्ट्रक्चर आहे हे एकदम क्लिअर क्लिअर म्हणजे स्पष्ट आणि साध्या पद्धतीने असलं पाहिजे का डायरेक्टली वी हॅव टू अंडरस्टँड, आपल्याला ते समजलं पाहिजे. अवॉइड युजिंग टू मेनी कलर्स अनलेस रिक्वायर्ड. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण माइंड मॅपिंग करतो त्यावेळेस डिफरंट डिफरंट टाईप्स आपण कलर्स वापरायला पाहिजेत, पण अनेक किंवा जास्त कलर्स यूज करू नये. लास्ट वन लाईन आहे ते, युअर मॅप विल रिसेंबल द स्प्रेडिंग ब्रांचेस ऑर रूट्स ऑफ अ ट्री. आणि जो आपला मॅप असेल, जो माइंड मॅप असेल, तो काय करेल, त्या आपल्या ज्या ब्रांचेस आहेत किंवा ते रूट्स आहेत त्या म्हणजे त्या ट्रीच्या म्हणजे त्या मेन आयडियाच्या त्या काय करेल त्याला एक्सटेंड करेल, स्प्रेड करेल आपल्या आपल्या माइंडनुसार किंवा आपल्या आयडियाजनुसार. आता या ठिकाणी आपला माइंड मॅप हा माइंड मॅपिंग किंवा डू स्किल्स क्रिएटिव्हिटी हा टॉपिक आपल्या या ठिकाणी ओव्हर झालेला आहे. या ठिकाणी काही 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, की ॲक्च्युली माइंड मॅपिंग म्हणजे काय, की आपल्या माइंडमध्ये आपल्या मेमरीला स्ट्राँग करण्यासाठी आपण जे काही प्लॅनिंग करतो आणि त्या प्लॅनिंगच्या थ्रू आपण काय करतो, काही ॲक्टिव्हिटीज करतो. सो दॅट इज कॉल्ड माइंड मॅपिंग सिम्पलमध्ये. आता ॲक्च्युली माइंड मॅपिंगमध्ये एक मेन टॉपिक घेऊन त्याचे वेगवेगळे टॉपिक्स किंवा ब्रांचेस काय केले जातात, बनवले जातात. देन त्या ब्रांचेसपासून आपण काय करतो, रिलेटेड टॉपिक्स आपण काय करतो त्या ठिकाणी बनवतो. आता या ठिकाणी की माइंड मॅपिंग हे जे आहे हे आपण आपल्या अभ्यासाविषयी किंवा आपण आपल्या करिअरविषयी किंवा आपल्या काही इन्फॉर्मेशनविषयी आपण शॉर्टमध्ये ते लिहू शकतो किंवा आपण ते कुठेतरी नोट डाऊन करू शकतो. फॉर दॅट पर्पज दॅट वी आर युझिंग माइंड मॅपिंग की आपण वापरतो. ॲक्च्युली माइंड मॅपिंग ही कॉन्सेप्ट कशातली आहे, ही बिझनेस मॅनेजमेंट याच्यातली आहे, की त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग्स करायचे असतात किंवा वेगवेगळे काही नोंदी करायच्या असतात, काही नोट डाऊन करायचं असतं. सो दे आर युझिंग दॅट शॉर्ट टाईप ऑफ लँग्वेज. मग त्या ठिकाणी ते माइंड मॅपिंगचा यूज करत असतात. मग या ठिकाणी आपल्या लक्षात असलं पाहिजे की आपल्या इंग्लिश च्या सिलेबसमध्ये ह्या ठिकाणी तो काय केलेला आहे, ॲड केलेला आहे. सो वी हॅव टू लर्न इट. आपण त्याला काय करायचं, आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावर येणारा समजा रायटिंग स्किलमध्ये टॉपिक असेल किंवा क्वेश्चन असेल तर तो आपल्याला काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. थँक्यू स्टुडंट्स.